नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, अक्कलकोटला जाण्याचा माझा यावर्षी योग आला होता. तो योग का आला? मी काहीतरी स्वामींकडे मागितलं होतं, ते स्वामींनी मला दिलं. तर म्हटलं की दर्शन करून येऊया अक्कलकोटला. ती न्यूज काय आहे हे लवकरच मला कळेल. याचं पार्किंग आहे आणि इकडे टॉयलेट आहे आणि टॉयलेटच्या बाजूलासुद्धा त्याच्या मागेसुद्धा पार्किंग आहे. सो पार्किंगसाठी भरपूर जागा आहे आणि पार्किंगसाठी एवढी मोठी जागा असण्याचं कारण म्हणजे फक्त यांच्याकडे रूम्स नाही आहेत, तर इकडे त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे. आणि अक्कलकोट असेल किंवा सोलापूर असेल, तिकडची मंडळी रात्री किंवा सकाळी जेवायला इकडे येतात, त्यामुळे तुफान गर्दी असते रेस्टॉरंटमध्ये. अक्कलकोटचा मी व्हिडिओ नाही बनवला कारण मी श्रद्धेने तिकडे गेलो होतो. मला तिकडे व्हिडिओ शूटिंग करण्यात वेळ घालवायचा नव्हता आणि तसे पण अक्कलकोटचे भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहेत मंदिरातले. तर मी म्हटलं जर तुम्ही एक डिसेंट हॉटेल शोधत असाल, जरा त्यातल्या त्यात बजेट फ्रेंडली आणि मंदिराजवळ, बट तरी तुम्हाला मुलांसाठी प्लेइंग एरिया किंवा स्विमिंग पूल असं काही हवं असेल तर हे तुमच्यासाठी अजिंक्यतारा, हॉटेल अजिंक्यतारा हे तुमच्यासाठी ऑप्शन ठरू शकतं. मंदिरापासून हे आहे 5 किलोमीटर अंतरावर, हायवेवरच आहे ते. त्यामुळे तुम्हाला परस्पर निघणंसुद्धा दर्शन झाल्यानंतर सोयीस्कर ठरेल. किड्स एरियामध्ये सुद्धा प्लेइंग एरिया बघा तुम्ही. तुमच्याबरोबर लहान मुलं असेल तर खूप चांगल्या पद्धतीने ते इकडे स्वतःचं मन रमवू शकतात. आणि स्वच्छता चांगली आहे. स्वामींचं भलं मोठं चित्र इकडे तुम्हाला बघायला मिळतं. तिकडेच खाली जो दरवाजा दिसत होता तिकडे रिसेप्शन आहे आणि हे आहे त्यांचं रेस्टॉरंट. रेस्टॉरंटचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे ऑब्व्हियसली, बट जेवण चांगलं होतं. हां, आता व्हेजसाठी 500 ते 800 रुपये खर्च करणं 2 जणांसाठी, तो असं काही काय त्याला स्वस्त नाही आहे तसं बघायला गेलं तर. आणि आपलं महाराष्ट्रीयन डिशेस पण आहेत आणि पंजाबी डिशेससुद्धा आहेत. स्विमिंग पूल इकडे बघताय तुम्ही. मी जरा एक्सायटेड होतो, म्हटलं दर्शन झाल्यानंतर इकडे पूलमध्ये डुबकी मारूया, पण माझ्या गुडघ्या एवढंच पाणी इकडे आहे हे मला कळल्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला. म्हणजे थोडक्यात काय तर लहान मुलंच या, भले पूल जरी असा मोठा असला तरी डेप्थ नाही आहे. आणि बाकी नेहमीचे पूल टायमिंग्स आणि ते कपडे तुम्हाला कंपल्सरी हे सगळं इकडे आहे. त्याच्याच बाजूला बँक्वेट हॉलसुद्धा आहे. सो मला नाही, समजा हे जरी डीप असतं तरी मी जरा ऑकवर्ड झालो असतो, कारण इकडे सगळे जेवत असतील आणि त्या बँक्वेट हॉल समजा तो फुल असेल तर आपण आपल्या स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये भिगा बदन मेरा असं कशाला करायचं. याच्याच बाजूला एक वॉकवेसुद्धा आहे, म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्ही जरा शतपावली करू सुद्धा शकता. आणि याच वॉकवेमध्ये तुम्हाला बसायलासुद्धा असे काही सिटिंग एरियाज करून ठेवलेले आहेत. बघा जिकडे तुम्हाला त्या लेफ्टला बघा, इकडे एक साधं होतं, पण बाकीकडे असे झोपाळे किंवा त्यातल्या त्यात सिटिंग काय बोलतात कम्फर्टेबल सोफा, अशा सगळ्या गोष्टी इकडे करून ठेवलेल्या आहेत. सो रात्रीच्या वेळेला जर तुम्ही इकडे स्टे करणार असाल तर तुम्हाला हे चांगलं पडेल टाईमपास. आता मला वाटलं होतं की वॉकवे म्हणजे अख्खा यांचं प्रॉपर्टीचं दर्शन होईल असं काही, पण असं काही नाही आहे. सरळ जाऊन परत अबाउट टर्न असं करायचं आहे आपल्याला. तरी पण मी म्हटलं चला बघूया काहीतरी असेल पुढे असं मला वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही. बट स्वच्छता तुम्ही बघू शकता की व्यवस्थित मोठी प्रॉपर्टी असून चांगलं मेंटेन केलेलं आहे. आणि या रूम्ससाठी किती तुम्हाला पैसे खर्च करायला लागणार आहेत सांगतो थोड्या वेळाने. एकदा रूमसुद्धा बघून घ्या काय आहे ती, कशी आहे ती. प्रॉपर्टी एवढीच आहे, आता याच्या पुढे अजून काही नाही आहे. चला अबाउट टर्न. आधी जरा पोटपूजा आम्ही करून घेतली, पेटपूजा. वांगी मसाला, आईने काहीतरी मेथीची भाजी मागवली होती आणि बटर रोटी, ती चांगल्या होत्या. सो ही आम्ही जेव्हा इकडे गेलो होतो तेव्हा आम्हाला बेसिक रूम मिळाली, कारण बाकी सगळ्या रूम्स फुल होत्या. त्यात पण हा ट्विन बेडवाला रूम आहे आणि एकदमच छोटी रूम आहे, बट वेल मेंटेन्ड, चकाचक ही रूम आहे. स्वच्छ असा आईने आधीच, मी जरा खाली शूट करत असताना ती विसरली बहुतेक की मी रूमचं सुद्धा शूटिंग करणार आहे. बट ही ओव्हरऑल रूम आम्हाला पडली 2100 रुपयाला आणि त्याच्यात इन्क्लुडिंग काहीच नाही आहे. हे जरा मला खटकलं, कारण नेक्स्ट जे आम्ही ब्रेकफास्ट करणार होतो तर मला आधी वाटलं ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग आहे, तर काहीतरी आमचं मिसकम्युनिकेशन झालं.
कारण मी जेव्हा यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग असणार आहे. बट नेक्स्ट डे आम्ही जेव्हा ब्रेकफास्ट केला तेव्हा आम्हाला कळलं की नाही, ते चार्जेबल आहे. म्हणजे फोनवर मला त्यांनी सांगितलं की इन्क्लुडिंग आहे, बट मेसेज जो नंतर त्यांनी पाठवला व्हॉट्सअपवर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की चार्जेबल आहे. सो मी म्हटलं माझ्याचकडनं काहीतरी चूक झाली असेल ऐकण्यात. एनिवेज, जर तुम्ही अक्कलकोटसाठी एक पर्याय काहीतरी शोधत असाल की आपण कुठे थांबायचं कुठे नाही, तर हा तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.